नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मैत्रिणींनो, आज मी तुमच्या सर्वांसाठी नवीन व्लॉग घेऊन आलेली आहे. तर आजच्या व्लॉगला सुरुवात झालेली आहे सकाळी 9 वाजता. तर सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत मी माझं डेली रुटीन शेअर करणार आहे. तर डेली माझे कामं याच पद्धतीने असतात, फक्त कामं बदलून बदलून असतात. रोज रोज तेच तेच कामं नसतात. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मी लक्ष्मीला घेऊन पूर्ण कामं कसे मॅनेज करते, आणि परत जे माझे 2 यूट्यूब चॅनल आहेत त्या चॅनलसाठी मी कसा वेळ मॅनेज करते, परत माझ्या आवडी कशा जोपासते, आणि परत माझ्या दोन्ही मुलांची काळजी कशी घेते, हे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर त्यासाठी पूर्ण व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर सकाळी सकाळी माझे सर्व कामे वगैरे आवरून झालेले आहेत आणि 9 वाजलेले आहेत. तर लक्ष्मी 9:30 ते 10च्या दरम्यानच उठते. तर इथे मी लक्ष्मीसाठी मूग डाळ आणि तांदळाची खिचडी बनवून घेणार आहे. तर आमचा स्वयंपाक वगैरे सकाळचे सर्व कामे आवरून झालेले आहेत. फक्त इथे मी लक्ष्मीची खिचडी थोडी लेट करत आहे, कारण ती उठायच्या अगोदरच बनली तर गरम गरम खाते, आणि जर लवकर बनवून ठेवली स्वयंपाकासोबत तर थंड होते. त्याच्यामुळे मी थोडं लेटच केलेलं आहे. आणि थोडंसं एक्स्ट्रा घेतलेलं आहे, कारण आरुषलासुद्धा लक्ष्मीची फिक्की खिचडी खूप आवडते. त्याच्यामुळे मी थोडीशी एक्स्ट्रा घेतलेली आहे. आणि आरुष ट्युशनला गेलेला आहे, तो ट्युशनहून 10 वाजता परत येतो. तर इथे मी खिचडीला फोडणी देताना तुपामध्येच फोडणी देते, आणि जास्त काही भाज्या वगैरे याच्यामध्ये ॲड करणार नाही, कारण ती प्लेनच खिचडी तिला आवडते. आणि रोज मी असंच तिच्यासाठी अदलून बदलून खाऊ बनवत असते. खिचडी, सॅरलेक्स, ओट्स, परत उपमा, शिरा, दूध पोळी, कधी कधी पोहे बनवते. तर तिला जे आवडेल ते मी रोज नवनवीन तिला खायला बनवून चारत असते, कारण ती सध्या छोटी आहे आणि खायला खूप नखरे करते. तर थोडंसं इथं मी एकच मिरची फक्त 2 तुकडे करून घातलेली आहे. तर मला खूप साऱ्या मैत्रिणी विचारतात की ताई, तुम्ही डेली व्हिडिओमध्ये का येत नाहीत, आणि तुमचे डेली व्हिडिओ का अपलोड होत नाहीत. तर या चॅनलवर मी डेली व्हिडिओ टाकतच नाही. माझं कंटेंट आहे की अल्टरनेट डेज. तर एक दिवस झाला की मी एक दिवस आड करून याच्यावर व्हिडिओ टाकत असते. आणि डेली व्हिडिओमध्ये येत नाही याचं कारण असं आहे की मला साडीवर सर्व कामं करायला मॅनेज होत नाही. तर मी ट्राय करत आहे, आणि नक्की तुमच्यासाठी मी डेली साडीवर पूर्ण डेली रुटीनचे जे व्हिडिओ आहेत तर मी सुद्धा व्हिडिओमध्ये येणार आहे आणि डेली अपलोड करणार आहे. तर तुम्हाला बोलत बोलत खिचडीला फोडणीसुद्धा झालेली आहे. आणि मी एका तांब्यामध्ये पाणी ठेवलं होतं गरम करण्यासाठी इंडक्शनवर. तर पाणी व्यवस्थित गरम झालेलं आहे. तर जेवढे तांदूळ आहेत त्याच्यापेक्षा 3 पट मी पाणी घेतलेलं आहे. आणि हे तांदूळ लक्ष्मीचे आहेत, तर तिच्यासाठी आम्ही इंद्रायणी तांदूळ वापरतो. तर या तांदळासाठी दुप्पट जरी पाणी केलं तरी चिकट भात होतो. तर मी 3 पट केलेलं आहे. नंतर लक्ष्मी उठली होती, तिला खाऊ पिऊ वगैरे घातलं, तिची आंघोळ वगैरे झाली. आणि नंतर इथे मी जे किराणा आणला होता त्याच्यामध्ये मोकळे जिरे आणले होते, तर ते जिरे निसत बसली होते. आणखीन आरुष यायचा राहिलेला आहे. आरुष 10:15ला ट्युशनहून येतो, आणि नंतर त्याची 11:30 ते 11:45पर्यंत व्हॅन येते. तर मला त्याचंसुद्धा आवरावं लागतं. तर आरुष येईपर्यंत आम्ही दोघी वाट बघत बसलो होतो. मग तितक्या वेळामध्ये माझे हे जिरेसुद्धा निसून झालेले आहेत. तर भरपूर कचरा होता या जिऱ्यांमध्ये. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही पॅकिंगचे जिरे आणले तरच ते स्वस्त पडतात. हे थोडे स्वस्त आहेत, पण याच्यामध्ये खूप सारा कचरा होता. जर ज्या लेडीजला थोडासा वेळ असतो निसण्यासाठी तर त्यांनी मोकळे आणले तरी चालतील, पण ज्या वर्किंग वुमन आहेत त्यांनी पॅकिंगचेच आणलेले परवडतात. तर इथे मला जवळजवळ अर्धा-पाऊण तास लागलेला आहे, कारण खूप बारीक बारीक कचरा होता, आणि जिरेचा कलरचाच असल्यामुळे तर ते ओळखायलासुद्धा येत नव्हता. तर लक्ष्मीला मी मांडीवर घेऊनच हे पूर्ण जिरे निसून घेतलेले आहेत.
जर आपल्याला एक्स्ट्रा काही करायचं असते तेव्हा असेच कामं मुलांना जवळ खेळवतच करावे लागतात. कारण जर मुलं झोपी गेले आणि आपण ठरवलं मुलं झोपल्यावरच आपण स्वयंपाक वगैरे बनवणार, डेलीचे कामं करणार, तर मग आपण आपल्या छंदासाठी, आपल्या आवडीनिवडीसाठी वेळ कधी देणार? तर त्याच्यामुळे मी काय करत असते, लक्ष्मी जागी असली कीच माझे जे डेलीचे कामं असतात मी तिला खेळवत किंवा कुणाकडं थोडंसं 5-10 मिनिट देऊन ते कामं कंप्लीट करत असते. आणि नंतर लक्ष्मी झोपल्यावर मी माझे व्हिडिओचे एडिटिंगचे रेकॉर्डिंगचे कामं करत असते. कारण त्याच्यामध्ये डिस्टर्ब अजिबात चालत नाही. तर इथे लक्ष्मी खेळत होती आणि आरुषसुद्धा आला होता. आरुषचं सर्व आवरलं होतं. तर मी माझं जे उलनचं चॅनल आहे त्याच्यासाठी विणत होते. तर जे काही कॅमेऱ्यासमोर विणायचं असतं ते मी अगोदरच विणून घेतलं होतं. जेव्हा लक्ष्मी झोपली होती, खिचडी टाकल्यानंतर मी लगेचच विणायला बसले होते लक्ष्मी उठेपर्यंत. आणि उठल्यानंतर मी तिचंच आवरून घेतलं सर्व. तर इथे पाहू शकता मॅडमला सुद्धा मम्मासारखं विणायचं आहे. तर याचा व्हिडिओ मी लवकरच माझ्या चॅनलवर अपलोड करणार आहे. जर तुम्हाला पाहायचा असेल तर नक्की एकदा माझी कम्युनिटी पोस्ट चेक करा. त्याच्यामध्ये मी त्या चॅनलची लिंक दिलेली आहे किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा ह्या व्हिडिओची लिंक देणार आहे. तर इथे पाहू शकता मॅडमला सर्वच करायचं आहे. आणि आरुषचं सर्व आवरलं होतं. आरुष व्हॅनची वाट बघतच बसला होता. तर इथे लक्ष्मीने पूर्ण गुत्ता करून टाकला होता. तर पाहू शकता आरुष किती समजदारीने तिला सांगतो असं करायचं नाही आणि पूर्ण गोळा बनवून ठेवतो. तर मम्मा जशी सुई आटकून ठेवती तशीच लक्ष्मीला सुद्धा ठेवायची होती. इथे पाहू शकता. आणि ह्या दोघांची मस्ती चालूच होती. तर मी इतकं बनवून घेतलं होतं. याला शेप द्यायचा राहिलेला आहे, तो आपल्याला हातानेच द्यावा लागतो. तर लक्ष्मी झोपल्यावर याचा जे शेवटचा राहिलेला व्हिडिओ आहे ते व्हिडिओ करणार आणि मी उद्या नाहीतर परवा याला पोस्ट करणार आहे. कारण आजचा व्हिडिओ अपलोडिंगला लावलेला आहे. तर इथे राहिलेलं सुद्धा मी सर्व कंप्लीट करून घेतलेलं आहे. आणि आरुषची आणखीन व्हॅन यायचीच राहिलेली आहे. आज थोडं व्हॅनला लेट झालेलं आहे आणि थोडीशी आरुषला मी रागवलेली आहे खूप जास्त, त्याच्यामुळे तो व्हिडिओमध्ये सुद्धा येत नाही. तर आज आरुष गेल्यानंतर मी आरुषसाठी काहीतरी सरप्राईज बनवून ठेवणार आहे. कारण मी आरुषला खूप जास्त रागवलेली आहे आणि मुलांना चांगलं वळण लावण्यासाठी थोडंसं रागवावंच लागतं. तर इथे पाहू शकता ह्या मॅडमचं चाललेलं आहे. तिला पूर्ण उलनचा गोळा उकळूनच ठेवायचा आहे. पूर्ण गर्दा करून टाकलेला आहे. तर इतक्यात व्हॅनचा सुद्धा आवाज आलेला आहे आणि आरुष जाण्याची तयारी करत आहे. तर मी आरुषला बाय करून घेतलं आणि नंतर लक्ष्मीला झोपी घातलं. लक्ष्मी झोपी गेल्यानंतर हे मला लसूण सोलायचा होता. कारण सकाळीच माझ्या लक्षात आलं होतं खिचडी बनवताना की लसूण पूर्ण संपलेलं आहे. आणि मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की मी 8 दिवसाचा लसूण एकदाच सोलून घेते. तर लक्ष्मी असल्यावर पूर्ण कचरा करून टाकते, म्हणून लक्ष्मी झोपल्यावर मी पूर्ण हे फोडून ठेवणार आहे आणि हे संध्याकाळीच मी सोलणार आहे TV बघत. तर आता लक्ष्मी झोपलेली आहे. तर मला व्लॉगिंगचा एक व्हिडिओ आहे त्याची रेकॉर्डिंग करायची आहे. त्याची एडिटिंग मी रात्रीच करून ठेवली होती. तर आता फक्त रेकॉर्डिंग करायची आहे. तर रेकॉर्डिंग करण्यासाठी जवळजवळ मला अर्धा तास लागणार आहे. आणि जो मी सकाळी स्प्रिंकवेलाचा व्हिडिओ दाखवला होता तर त्याचीसुद्धा शेवटची थोडीशी क्लिप राहिलेली आहे शूट करायची, ते सुद्धा करायचं आहे. तर जवळजवळ मला या कामाला 1-1.5 तास लागला होता. आणि नंतर मी थोडंसं आराम देखील केलेला आहे. लक्ष्मीसोबत थोडा वेळ झोपले होते. आणि नंतर वातावरण पाहू शकता. आता जवळजवळ 1-1.5च टायमिंग आहे. तर वातावरण पाहू शकता कसं झालेलं आहे. आणि नंतर लक्ष्मी उठल्यानंतर थोडंसं तिला केळी वगैरे दिली खायला आणि थोडंसं फ्रेश केलं. आणि नंतर मला थोड्या शेंगा फोडायच्या होत्या. तर मी इथे शेंगा घेऊन बसले होते. तर पाहू शकता ह्या शेंगा माझ्या सासूबाईने दिलेल्या आहेत. मी तुम्हाला अगोदरच दाखवल्या होत्या. तर ह्या ओल्या शेंगा होत्या आणि मी याला वाळवतच घातलं नव्हतं. त्याच्यामुळे एक सोला कुंमट लागत होता. त्याच्यामुळे मी सर्वच शेंगा फोडून ठेवण्याचा निर्णय घेतला.
आणि शेंगा फोडत होते तितक्यातच खालच्या ताई आल्या आणि त्यांनीसुद्धा मला शेंगा फोडण्यामध्ये मदत केली. तर माझं हे एका तासाचं काम जवळजवळ 15-20 मिनिटातच कंप्लीट झालं. तर त्यांना बोलत बोलत कधी ह्या शेंगा फोडणं झाल्या हे कळलंसुद्धा नाही आणि लक्ष्मीची मध्ये मध्ये मस्ती चालूच होती. तर मला लक्ष्मीला खेळवत खेळवत शेंगा फोडायच्या होत्या. तर मी आज आरूसाठी केक बनवणार होते, पण केकचं साहित्यच नव्हतं आणि अचानक ठरवल्यामुळे मला सांगतासुद्धा आलं नाही, कारण ते शाळेतून येताना मिस्टर सर्व साहित्य घेऊन येतात. तर मी विचार केला की केक नंतर कधी बनवेल. तर आता तो खूप दिवसापासून शंकरपाळी बनव असं म्हणत होता. तर मी शंकरपाळी बनवणार आहे. तर त्या अगोदर ह्या सर्व शेंगा मी फोडून घेणार आहे. तसं पण रिमझिम रिमझिम पाऊस येत आहे आणि पाऊस आला की असं तळलेलेच पदार्थ खायला खूप आवडतात. थोडंसं चहासोबत स्नॅक्स देखील होतील आणि मधल्या भुकेसाठी आरुषलासुद्धा खूप आवडतात, त्याच्यामुळे मी शंकरपाळी बनवणार आहे. तर त्याची मी फुल रेसिपी चॅनलवर अपलोड केलेली आहे. तर आतासुद्धा मी थोडी शॉर्टकट रेसिपी दाखवणार आहे. तर इथे पाहू शकता मॅडम माती खात आहेत. तर इथे आम्ही बोलत बोलत सर्व शेंगा वगैरे फोडून घेतलेल्या आहेत. तर माझ्या पूर्ण शेंगा फोडून झालेल्या आहेत. लगेचच मी पूर्ण ही गॅलरी साफ करून घेणार आहे, कारण थोडेसे सकाळी सकाळी पाऊस आलं होतं तर थोडी माती खाली आलेली आहे. 10-10:30च्या दरम्यान थोडंसं पाऊस आलं होतं. त्याच्यानंतर मी चहा वगैरे केला आणि नंतर इथे जवळजवळ 3:45ची टायमिंग आहे. 3:45च्या टायमिंगला इथे मी शंकरपाळी बनवण्यासाठी घेतलेले आहेत. तर इथे मी अर्धा किलो मैदा घेतला होता. तर अर्धा किलो मैद्यासाठी मी अर्धा किलोच गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर दोन्ही मिक्स बनवत आहे. कधी कधी मी मैद्याचे सुद्धा बनवते, कधी कधी गव्हाच्या पिठाचे सुद्धा बनवते. तर आज मी दोन्ही मिक्स केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये मी लसण जिरे कुटून घातलेले आहेत. तर मैदा जास्त खायला चांगला नसतो, म्हणून मी दोन्ही मिक्स केलेलं आहे. तर हे करत असताना माझी परी पाहू शकता. तर शेंगा वगैरे फोडणं झाल्यावर मी चहा पाणी करून घेतली आणि नंतर लक्ष्मीला थोडासा उपमा केला होता. तर तिचं खाणं पिणं झाल्यावर तिचे कपडे वगैरे चेंज करून मी शंकरपाळी बनवायला घेतले होते. तर इथे पाहू शकता मॅडमची मस्ती. तर तिला मोहळाचा मध खूप आवडतो आणि कसा एन्जॉय करत आहे पाहू शकता. तर ती मोहळाचा मध एन्जॉय करते तोपर्यंत इकडे माझ्या शंकरपाळ्याचा उंडा देखील चूर्ण होणार आहे. तर सर्वात अगोदर इथे मी चवीनुसार याच्यामध्ये लाल तिखट घालत आहे. तर आमचं लाल तिखट थोडंसं फिक्कं आहे आणि मला शंकरपाळीसुद्धा थोडे फिक्केच बनवायचे आहेत. तर म्हणून मी इथे 2 चम्मच घातलेला आहे आणि आपल्याला चवीनुसारच याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. आणि मी याच्यामध्ये फक्त ओवाच घातलेला आहे. तुम्ही हवं तर याच्यामध्ये पांढरे तीळ देखील घालू शकता. पांढरे तिळांनी तर खूपच टेस्ट भन्नाट लागते. 1 चम्मच जिरे देखील घातलेले आहेत आणि ओवा थोडासा क्रश करून घालायचा आहे. हवं तर याला जास्त खुसखुशीत बनवण्यासाठी तुम्ही तेल देखील घालू शकता गरम करून. तर इथं माझं तेल स्किप झालेलं आहे, माझ्या लक्षातच आलं नाही. कारण लक्ष्मीला पाहत पाहत मला बनवायचं होतं आणि घाईघाई मी उंडा चुरून घेतला आणि उंडा चूर्ण झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मी याच्यामध्ये तेल घालायचं विसरले. तर लहान मुलांना सांभाळून कामं करायची म्हणल्यावर अशा थोड्याफार गडबडी होतातच. पण टेस्ट तर खूपच भन्नाट झाली आणि कुरकुरीतसुद्धा झाले होते. जर तेल घातलं असतं तर आणखीनच एकदम खरपूस माझे शंकरपाळे झाले असते. तर नंतर नॉर्मल पाण्यानेच आपल्याला याचा उंडा मळून घ्यायचा आहे. तर जास्त मऊसूद नाही, आपल्याला एकदम घट्ट उंडा याचा मळून घ्यायचा आहे. तर आरुषला खुश करण्यासाठी मी आजची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आरुषला शंकरपाळे खूप आवडतात, लहानपणापासूनच त्याला खूप आवडतात. तर आमच्या इथे शंकरपाळे नेहमी बनवले जातात. गोड असो किंवा तिखट असो किंवा गव्हाच्या पिठाचे असो किंवा मैद्याचे असो, कोणतेही असो, पण आरुषला शंकरपाळेच हवे असतात. जास्त काही तो बाहेरचं दुकानावरचं वगैरे मागत नाही आणि मी त्याला देतसुद्धा नाही, कारण त्याची लगेचच तब्येत बिघडते. त्याच्यामुळे मी त्याला शक्य होईल तेवढं मी घरचंच बनवून देते. तर इथे पाहू शकता मॅडमला सुद्धा उंडा चुरून घ्यायचा होता. तर मम्मीने जे कामं केले त्या कामामध्ये लक्ष्मीला थोडासा तरी हातभार द्यावाच लागतो. तर इथे पाहू शकता आणि हाताला पण अजिबात तिला काही चिकटलेलं आवडत नाही. तर लगेच हातसुद्धा झाडून घेत आहे आणि इथे लगेच पाखडायला सुद्धा लागलेली आहे. तर मस्ती पाहू शकता ह्या परीची.
आणि तिला मी खाली खेळायला दिलेलं आहे. तोपर्यंत इथे शंकरपाळे लाटून सुद्धा घेतलेले आहेत. तर 1-2 पोळ्याचे माझे शंकरपाळे झालेले आहेत आणि मॅडम इथे खाली खेळत आहेत, पाहू शकता. तर लहान मुलं असल्यावर असंच आपल्याला त्यांना खेळवतच सर्व कामे करावे लागतात. तर एका मुलाला खुश करण्यासाठी एका मुलाकडे थोडंसं दुर्लक्ष होतंच. तरीसुद्धा माझी परी खूप शांत आहे. तिला थोडेसे खेळणे वगैरे दिले की ती लगेच खेळायला लागते, कधीच रडत नाही. नेहमी तिचा हसरा चेहरा असतो. तर तिला थोडंसं मी खालच्या ताईकडे देऊन आले होते, कारण इथे मला तळायचे देखील होते. तर तळताना मी तिला जवळपास ठेवतच नाही, कारण रिस्क नको लहान मुलांसोबत. तर इथे माझे शंकरपाळे तळून होत होते. तितक्यात तीसुद्धा खालून आली होती, कारण ती खाली राहतच नव्हती. मग मी तिला थोडासा उंडा दिलेला आहे. तर पाहू शकता मम्मा जशी लाटत होती तसंच लक्ष्मीला सुद्धा लाटायचं आहे. तर मला एक ताईची कमेंट आली होती की तुम्हाला सासूबाई वगैरे नाही का मुलांना सांभाळायला. तर त्यांना सांगायचं की मला सर्वजण आहेत, सासूबाई आहे, आई आहे, भरपूर जावा वगैरे सर्वच जण आहेत. पण आम्ही बाहेर गावी राहतो आणि त्या आल्या तरी सणाला येतात. सणाला तर आम्ही गावाकडेच जातो आणि त्या आल्या तर कधी बड्डे वगैरे असला किंवा तब्येत वगैरे बरी नसली तरच त्या येतात. असे नेहमी येत नाहीत, कारण त्यांना पण शहराच्या ठिकाणी आवडत नाही राहायला आणि गावाकडेच त्यांचं सुद्धा मन लागते. तर मला सासू देखील आहे आणि आजं सासू देखील आहे. तर इथे पाहू शकता माझे पूर्ण शंकरपाळे तळून झालेले आहेत. सॉरी, अर्धे राहिलेले आहेत. तर इथे तळताच माझ्यासोबत फ्रँक झालेला आहे आणि माझा गॅस गेलेला आहे. तर पाहू शकता थोडेसेच राहिले होते, 3-4 पोळ्याचे शंकरपाळे राहिले होते आणि पूर्ण गॅस संपलेला आहे. तर तितक्यात आरुष देखील आला होता, 5:30 वाजले होते. तर इथे मी त्याला जेवायला दिलं होतं. तर पाहू शकता लक्ष्मीसुद्धा त्याच्यासोबत जेवत आहे आणि दोघे बहीण भाऊ किती मस्त जेवत आहेत. तर आरुषला शंकरपाळे खूप आवडले होते, पण आरुष देखील थोडासा नाराजच होता, कारण सकाळी मी त्याला रागवले होते. तर माझ्याकडे बघून सुद्धा सांगत नव्हता. तर व्हिडिओमध्ये पाहू शकता तो सांगतो की खूप छान झालेले आहेत, पण मला बोलत नव्हता अजिबात. आणि लक्ष्मीला फक्त लोणचंच खायचं असते. तर आरुषला खूप आवडले होते हे शंकरपाळे आणि तितक्यात आरुषचे पप्पा देखील आले होते. तर आरुषची गडबड पाहू शकता, कारण त्याला शाळेमध्ये गुड मिळालं होतं, तर ते पप्पाला दाखवायचं होतं. आणि लक्ष्मीची भलतीच गडबड, तिला पप्पाला भाव करायचं होतं, तितक्यामध्ये तिचे पप्पा जवळच आले. आणि इथे पाहू शकता आरुष पप्पाला घरामध्ये सुद्धा येऊ देत नव्हता आणि लक्ष्मी किती हसत होती, पाहू शकता किती आनंद झालेला आहे लक्ष्मीला देखील. तर लक्ष्मी दिवसभर आरुषची आणि आरुषच्या पप्पाची वाट बघतच असते आणि आल्यावर तिला पाहू शकता किती आनंद होतो. आणि त्याच्यानंतर मी त्यांच्याकडून सिलेंडर बसवून घेतला होता. तर सिलेंडर बसवून घेतल्यानंतर मी अगोदर चहाच ठेवला. चहा वगैरे पिणं झाल्यावर मी राहिलेले शंकरपाळे पूर्ण तळून घेणार आहे. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करणार आहे. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि जर तुम्ही माझं दुसरं चॅनल पाहिलं नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. जर तुम्हाला विणकामाची आवड असेल तर नक्की माझ्या त्या चॅनलला भेट द्या. तर लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.